महावितरण शाखा कार्यालय जुळे सोलापूर येथील सहाय्यक अभियंत्याला 3,000 रुपयांची लाच रक्कम स्वीकारत असताना रंगेहात पकडण्यात आले आहे. अमित विलासराव रेडेकर, सहाय्यक अभियंता, महावितरण शाखा कार्यालय जुळे सोलापूर असे लाच रक्कम स्वीकारलेल्या सहाय्यक अभियंत्याचे नाव आहे. यातील तक्रारदार ग्राहक हे ग्राहकांच्या मागणीप्रमाणे घरावर सोलर सिस्टम बसवण्याचे कामकाज करत आहेत. जुळे सोलापुरात ग्राहकाच्या घरावरती वीज बिलानुसार 3.5 किलोवॅटचे सोलार सिस्टम बसवण्याकरता ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला होता. सदरचा अर्ज जुळे सोलापूर येथील महावितरण कार्यालयाकडे प्राप्त झाला होता. ऑनलाईन पद्धतीने अर्जाला मंजुरी देण्यासाठी सहाय्यक अभियंता अमित यांनी 1 किलोवॅट करता 1,000 रुपये प्रमाणे 3,000 रुपयांची मागणी करत असल्याची तक्रार सोलापुरातील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयास तक्रारदारांनी दाखल केली होती. तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणी करून महावितरण शाखा कार्यालय जुळे सोलापूर येथील सहाय्यक अभियंता अमित रेडेकर यांना 3,000 रुपयांची लाच रक्कम स्वतः स्वीकारताना पकडून विजापूर नाका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे. 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.